रामराम शेतकरी मित्रांनो, मी संतोष रोडे पाटील, फळबाग सोबती, योगेश मस्की सरांसोबत आपण आज पैठण तालुक्यातील सालवडगाव या गावामध्ये आलेलो आहोत. अर्जुन मोरेंच्या बागामध्ये जवळजवळ 10 महिन्यापूर्वी आपण ह्या बागेत पहिल्या वेळेस आलो होतो. 10 का 1 वर्ष झालं, 1 वर्ष झालं. मागच्या वर्षी 12 महिने झालेत. त्यावेळेस थोडी गडबड ही झाली होती की पहिलंच पाणी जास्त फोडलं गेलं होतं. भरपूर मी अर्जुनरावांना त्यावेळेस म्हटलं होतं की साहेब गडबड झाली, तर त्यांनाही थोडंसं वाईट वाटलं असेल त्यावेळेस. लय वाईट वाटलं होतं. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, यावर्षी बाग हार्वेस्टिंग झालं आपल्याला बोलवलं. हां, यावर्षी सगळं नियोजन तुमचं करायचं म्हणजे. मग आता आपण काय केलं योगेश? मागच्या वर्षी जी गडबड झाली होती तशी होऊ नये, तर आपण यावर्षी काय केलं, काय योग्य वेळेवर केलं आपण? सर यावर्षी जसं सांगितलं तुम्ही तसं मी केलं. नाही, पण यावर्षी आपण काय केलं सर, झाडाचे जे यांचं सुरुवातीला आपण आलो होतो मागच्या वर्षी, त्यावेळी झाडाचं स्टोरेजच नव्हतं काडीमध्ये. हे खर्च करत होते, सगळ्या गोष्टी करत होते, हे काही करत नव्हते असं नव्हतं, परंतु झाडामध्ये स्टोरेज राहिलेलं नव्हतं. खर्च गरजेपेक्षा जास्त करत होतो. गरजेपेक्षा जास्त. आणि जो खर्च करायचा तो योग्य वेळी व्हायला पाहिजे शेतकऱ्यांचा. तर झाडांच्या कारणी गेला पाहिजे, झाडाच्या कारणी लागला पाहिजे. ते योग्य वेळेत जर खर्च झाला तर त्याचं जे परिणाम दिसतात ते बहारामध्ये दिसत असतात शेतकऱ्यांना. आता यावर्षी आपण जसं रेग्युलर बहार काढताना विश्रांती, ताण, हे जे टप्पे करतो, हे जे अवस्था सांगतो आणि त्याच्यात जे कामं करायचे असतात ते आपण यावर्षी यांच्याकडून करून घेतले. आता आपण विश्रांतीमध्ये यांना जे काही स्टोरेजसाठी फवारण्या द्यायच्या होत्या ते दिल्या आपण. त्याच्यामध्ये मग त्या इंटिग्रेटर फवारण्या होत्या, काही त्याच्यात कीटकनाशक होतं, बुरशीनाशक होतं. त्यासोबत स्टोरेजसाठी वॉटर सोल्युबल ग्रेड होता 05234, काही त्याच्यासोबत 0050 आणि काही न्यूट्रियन्स सूक्ष्म अन्नद्रव्य, म्हणजे जी अन्नद्रव्याची जी कमतरता असते हार्वेस्टिंग नंतर जे अन्नद्रव्य निघून नंतर गेलं, जेव्हा ताणावर गेला बाग, ताणानंतर आपण ते जे स्टोरेज फवारण्या असतात ते करून घेतले होते. त्याचे परिणाम काय झाले, मागच्या वर्षी आपण पाणी सोडायच्या वेळी यांच्याकडे आलो होतो त्यावेळी बागेमध्ये कुठेही पानं शिल्लक नव्हते, पूर्ण काडी होती का नाही? पूर्ण काडी होती की नाही? आता ह्या वर्षी काय झालं, तुमच्या बागेमध्ये बघा, झाडावर पान संख्या भरपूर झालेली आणि ती टिकून राहिली. म्हणजे जोपर्यंत ते पान तुमचं पुंगळी अवस्थेत जाऊन गळत नाही तोपर्यंत ते अन्न तयार करतं काडीमध्ये. आणि काय होतं, आपण जेव्हा तानावर बाग सोडतो, जेव्हा टेम्परेचर लो होऊन जातो, 10% आतमध्ये टेम्परेचर येतं सर, तेव्हा काय होतं, झाड सुप्त होऊन जातं. आणि आपण पाणी म्हणजे बंद केलेलं असतं. केल्यानंतर मुळांचं कार्य संपतं, झाड सुप्त होऊन जातं. मग झाड सुप्त झाल्यानंतर थंडीच्या अवस्थेमध्ये झाड स्टोरेज तयार करायला चालू करतं काडीमध्ये. आणि त्या स्टोरेजमध्ये आपण काही काय झालं, थोडंसं वातावरण थंड होतं आणि यावर्षी जास्त पाऊस असल्यामुळं थोडासा रासायनिक ताण आणि झाडाचा नैसर्गिक ताण, या दोन्ही ताण एकत्र करून आपण त्याला सुप्त अवस्थेत ठेवलं. त्यामुळं बागेत काय झालं, कुठं आघारी निघली नाही. बागेमध्ये जे पानं आहे ते जेव्हा तानाच्या शेवटच्या अवस्थेत त्यांना अन्न तयार करून काडीमध्ये स्टोरेज तयार करून झाडाला सोडायला पाहिजे त्यावेळेत त्यांना सोडलं. त्याचे परिणाम काय झाले, आज झाडावर काडी सगळी फुगली, स्टोरेजमध्ये आली. आणि आता ह्या काडीला फक्त आपण आता पाणी फोडायचं औषध आहे. पाणी फोडल्यानंतर हा पूर्ण डोळा आपला निघून जाणार आहे. हे परिणाम झाले की आपण ताण अवस्था आणि विश्रांती अवस्थेत केलेल्या कामामुळे आपल्याला हे परिणाम दिसून आले. आणि अर्जुनरावचं मागच्या वर्षी घोळ हात झाला होता की त्यांनी हे नियोजन थोडंसं हुकवलं होतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्जुनराव, शेतकऱ्यांनी आपल्याकडनं जर काही चूक झाली तर ते मान्य करायला पाहिजे. आणि तुम्ही कारण माणूस चुकीचा पुतळा आहे. बरोबर. असं नसतं की आपण कोणी चुकी करू शकत नाही, आमच्याकडनंही होऊ शकते, तुमच्याकडनंही, सगळ्यांकडून होऊ शकते. पण जो आपली चूक मान्य करून त्याच्यावर काम करतो, मग त्याचा रिझल्ट त्याला मिळतो. तुम्ही चूक मान्य केली वेळेवर तर त्याच्यावर काहीतरी आपल्याला मार्ग काढतात. पण मग ते दाबून ठेवल्यानंतर काय होतं, मग ते आपलं वर्ष पूर्ण वाया जातं. गेलत ना माझं वर्ष पूर्ण. मागच्या वर्षी तुम्हाला किती उत्पादन मिळालं बरं? 50,000 रुपये झाले. किती झाडामध्ये? 500 झाडामध्ये. मग बघा बरं, किती हजार? 50,000 रुपये. बरं, आता ह्या वर्षी तुम्हाला काय अपेक्षा आहे आमच्याकडनं? तुम्हाला सांगितलं आहे मी. नाही, तरी पण एक सांगा ना व्हिडिओमध्ये. तुम्ही रेकॉर्ड राहतो व्हिडिओमध्ये आपला. तुम्ही मला काय सांगितलं 20 टन काढून देईन म्हणून. मी तुम्हाला कमीत कमी सांगितलं बरं का ते. कमीत कमी 20 म्हणून. मी तुम्हाला काय सांगितलं, मला 15 तर असलं तरी मी हे म्हणलं मी. 20 टन कमीत कमी सांगितलं तुम्ही 20 टन. आपण सोबत काय, आता तुमची झाडं डिस्टर्ब झाली, ती झाडं पण बनवणार आहे. यावर्षी 20-25 टन जे तुमची अपेक्षा आहे तेवढा माल निघणारच आहे आपला. काय अडचण नाही. आणि त्याच्यापेक्षा
आपली झाडं सुधारणार यावर्षी. आणि पुढच्या वर्षी मग आपण या 500 झाडामध्ये आपलं 35-40 टनापर्यंत टार्गेट ठेवू शकतो आपण. तसं झाड आपण तयार तेव्हा करणार. झाड तेवढं सक्षम झालेलं झाड असेल. तुमचं सक्षम व्हायला पाहिजे. आता तुम्हाला बरं ह्या 2 महिन्यामध्ये किंवा मागच्या वर्षीतल्या तानाच्या काळातलं आणि ह्या वर्षीच्या तानातल्या काळात काय फरक वाटतो तुमच्या बागेत? भारी वाट राहील जरा काय वाटतं म्हणजे झाडामध्ये काय भारी वाटलं तुम्हाला? व्यवस्थित दिसू राहिलं ना झाडं बी आता. बरं. पानाच्या संख्येमध्ये काय फरक आहे? पहिलं पाण्यात नुसतं काढत दिसतं ते. हां, पान वाढलं, पानाची रुंदी वाढली, पानामध्ये ग्रीनरी टिकून आहे. त्यासोबत जेवढे पानं झाडाला 25-30% पानगळ व्हायला पाहिजे तानावस्थेत, तेवढे पानं झाडांना सोडून दिलेली. आता आपण शेतकऱ्यांना पाणी नियोजनाचं सांगत असतो प्रत्येक व्हिडिओमध्ये ज्यावेळेस बाग फोडायचं असतो. अर्जुनराव, मागच्या वर्षी आम्ही तुमच्या बागात आलो त्यावेळेस तुम्ही चिखल करून ठेवलेलं होतं. सुरुवातीलाच लोड पाणी देऊन टाकलं. लोड पाणी देऊन ठेवलेलं होतं. तर यावर्षी आपल्याला आता ते नियोजन चेंज करायचं आहे. यावर्षी आपल्याला जसं आम्ही पाणी नियोजनाचे वेगवेगळे व्हिडिओ काढून टाकलेले चॅनलवरती, त्यासोबत तुमचा पण व्हिडिओ काढू आपण 12-13 तारखेला एकदा येऊ, त्यावेळेस तुमचा व्हिडिओ काढू आपण पाणी कसं सोडायचं यावर्षी. कारण पाण्याचं सगळ्यात जास्त मिस्टेक तुम्ही केलेली होती. हां, ते आता तुम्हाला तुमच्या व्हिडिओमध्ये दाखवायची आपण. कारण मागच्या वर्षी पान जरी गळालं सगळं आणि पाण्याचं नियोजन जरी व्यवस्थित झालं असतं ना, तरी एवढं गडबड झाली नसती जेवढी फ्लड पाणी पहिलंच दिल्यामुळे. त्या आगारी जास्त निघली, फूट कमी निघली आणि मग ते पूर्ण त्याच्यामुळे उत्पादन कमी झालं ना. आता आपण जे रोटा मारून ठेवलेला आहे, आता या रोट्यावर आपण शेणखत फेकून देणार आहे. शेणखत फेकल्यानंतर आपण पट्टी पाडून घेणार आहे, बरोबर आहे. पट्टीमध्ये पण आपण 2-2 कट करणार आहे. 2-3 कट होतील तुमचे. कुठं कुठं कट असतील तुमचे? 8-10 झाडावर एक कट होईल. हा इथं एक कट राहणार हां, रे. ते नळ आहे का 2 ताटाच्या आले कोणी एक कट राहणार रे, पलीकडून एक कट तर किती किती झाडं भिजतात मग एका कटावर? राहणार. एक याच्यात म्हणजे 10 हो राहिले बरं का याच्यात. ठीक आहे. 10 ते 11 हो राहिले, पलीकडे 7 हो राहिले आणि इकडे 7 हो राहिले. अच्छा, 3 कट होऊन जातील. ही 6 हो राहिली. चला, मग म्हणजे आता बरोबर पाणी देतात पहिलं पाणी आपल्याला याच्यात फट्टीत द्यायचं, 4 दिवस थांबायचं. आणि डुळकी द्यायची. हा, डुलकी जास्त पाणी लोट द्यायचं नाही. हा म्हणजे पाणी पळतं करायचं आपल्याला. ती फेपलं बंद. हा, म्हणजे मूळ चालू करायची आपल्या तिथली. अगोदर लांबची मूळ चालू करायची, त्यानंतर आपल्याला झाडाच्या जवळची मूळ, जो कक्ष आहे मुळांचा, त्याची एक साईड चालू करायची. इथं जो वरम येईल त्याच्या आतमधल्या बाजूने आपल्याला 4 दिवसानंतर. समजते मला तिथं थोडं यायचं इकडं म्हणजे दांड पुढेच चालायचं. हा, हा. ते पण हे देत असताना झाडाचा हा जो मधला भाग आहे तो पण अर्धा भिजवायचा या पाण्यात. परत 4 दिवस थांबायचं, दुसऱ्या साईडनं तो राहिलेला अर्धा भाग आणि ती साईड भिजवून घ्यायची. म्हणजे झाडांचा सगळ्या मुळांचा कक्ष चालू करायचा. 12-13 दिवसानंतर आपलं पहिलं पाणी संपतं. ते संपल्यानंतर आपल्याला 13व्या-14व्या दिवसी रासायनिक खताचा. रासायनिक मिश्र खताचा डोस आहे एकत्रित करून आपण जे टाकतो. त्याच्यामध्ये NPK असतं, सूक्ष्म अन्नद्रव्य असतात, सल्फर पण त्यासोबत असतं. निंबोळी खत असते, सल्फर असतं, जे चौथा अन्न घटक आहे. हे सगळं एकत्र करून आपल्याला झाडाच्या वयोमर्यादेनुसार टाकायचं आहे. आणि मग त्याच्यानंतरचं जे पाणी राहील आपलं, ते मग ह्याच फट्टीमध्ये थोडंसं वाढवं पाणी राहील आपलं. म्हणजे चांगल्या पद्धतीत आपण पाणी देणार. आणि त्यानंतर जे तिसरं पाणी राहील आपलं, ते दोन्ही साईडनं सोबत पाणी येईल आपलं. इथं आपली पूर्ण बारामध्ये पाणी व्यवस्थापनाची जी हे स्टेप आहे ती इथं संपते आपली. आणि त्यानंतर मग आपलं जे अपटेकिंगसाठी regular काम पाणी करू मग आहे, आपण नंतर. नंतर मग आपण ते अपटेकिंगसाठी पुढचं जे प्रोसेस आहे ते नंतरच्या व्हिडिओत सांगू आपण. बरं अर्जुनराव, आम्ही मागच्या वेळेस तुमच्या बागेमध्ये आलो त्यावेळेस आम्ही किशोर मोरे आणि ईश्वर मोरेंचा बाग हातामध्ये घेतला होता. त्यांचा बाग तुम्ही बघितला, ठीक आहे. मागच्या 1 वर्षामध्ये तुम्ही बघितला. त्यांचं उत्पादन किती आहे हे पण तुम्हाला माहिती आहे. त्यांच्यामुळे तुमच्याकडे आलो ना मग आम्ही. आणि यावर्षी त्यांच्या बागाची स्थिती काय आहे हे पण तुम्हाला माहिती आहे. तर तुम्हाला काय वाटतं, तुमचा बाग तसा करण्यासाठी आपल्याला किती वर्ष लागतील का किती महिने लागतील? तुमच्यावर अवलंबून आहे ना, आमच्यावर नाही ते. ते आपण 1 वर्षामध्ये झाडं तयार झाले. ते मागच्या वर्षी त्यांना एक 200-250 झाडामध्ये 12-13 टन माल निघाला, बरोबर आहे. आता यावर्षी आहे 20-22 टनाचं त्यांचं पण टार्गेट. पहिल्यापासून नियोजन आहे आपल्याकडे. झाडं बनलेले. आणि मागच्या वर्षी विशेष करून त्यांचा बाग आम्ही ढगाळ वातावरणामध्ये ज्यावेळेस आघाडीवर गेला होता तेव्हा बाग आम्ही मागच्या फोडला वर्षी होता. डिसेंबरमध्ये पाऊस झाला होता, त्याच्यानंतर नियोजन झालं त्याचं त्या बागाचं. नाही तर तरी झाडं बनलेत ते लय भारी झालं. तर यावेळेस विश्वास आहे. आहे ना विश्वास. तर शेतकरी मित्रांनो, मी संतोष रोडे पाटील अर्जुनरावांसोबत. मागच्या वेळेस मी पण थोडंसं 2-3 शब्द जास्तच बोललो होतो अर्जुनरावांना की एवढं पाणी दिलं, एवढा गेम कशाला केला बागाचं. म्हणजे जे बागं 20-25 टनाचा माल मागच्या वर्षी लागू शकत होता ते आपलं किती उत्पादन निघालं होतं? 10 टन. 10 टन झाला होता. कारण एक तर पानाची संख्या 0 होती
आणि त्यावेळेस एकदम लोड पाणी दिल्यामुळे बाग एकदम सगळा आघाडीवर गेला. मग त्या आघाड्यामधून थोडीफार जी फूट निघाली ती निघाली. त्यावर त्यांनी वर्ष काढलं. वर्षभरामध्ये त्यांच्या मनामध्ये पण ती दगदग होती की रोडे पाटील असं काय बनवून गेले. पण यावर्षी त्यांनी एकदम राईट कार्यक्रम केलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, फळबाग सोबती योगेश मस्के सर असू, मी असू, आम्ही शेतकऱ्यांचे मित्र आहोत. आम्हाला जी योग्य गोष्ट वाटते आम्ही त्याची तारीफ पण करतो. जर काही गडबड झाली तर 2 शब्द आम्ही म्हणजे आमच्या तोंडातून पण निघून जातात. पण आमचा उद्देश असतो शेतकऱ्याचं भलं व्हावं. शेतकरी मेहनत करतो, राबतो, पैसा खर्च करतो. आम्ही फक्त योग्य वेळेचं नियोजन त्याला देतो. तर सगळ्या शेतकऱ्यांनी योग्य नियोजनामध्ये शेती करावी, फळबागा कराव्या, भरपूर उत्पन्न निघतं. आणि ज्याला व्हिजिट करायची माझ्या बागामध्ये सुद्धा येऊन व्हिजिट करू शकता. पुढच्या वर्षी अर्जुनरावांच्या सुद्धा बागामध्ये तुम्ही व्हिजिट करू शकता. धन्यवाद. चालेल. धन्यवाद अर्जुनराव. धन्यवाद.